नमस्कार. आज आपण एका खास अशा बांधकाम साहित्यावर बोलणार आहोत. क्रॉस लॅमिनेटेड टिम्बर म्हणजे CLT. हो. आपल्याकडे यावरचा एक लेख आहे आणि त्यावर आधारित ही चर्चा. आपल्याला हे समजून घ्यायचंय की CLT म्हणजे नक्की काय आहे, ते कसं बनतं आणि आजकालच्या बांधकामात ते इतकं महत्त्वाचं का मानलं जातंय. म्हणजे बघा ना, कॉन्क्रीट आणि स्टीलला एक चांगला टिकाऊ पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातंय. अगदी बरोबर. याची सुरुवात तशी युरोपमध्ये झाली, साधारण 1990च्या दशकात. आणि कल्पना खूप सरळ आहे खरं तर. हो हो हो, लाकडाच्या फळ्या असतात ना, स्प्रूस, पाईन, फर अशा झाडांच्या, हो हो त्या फक्त एकमेकींना 90 अंशाच्या कोनात म्हणजे काटकोनात विशिष्ट पद्धतीने चिकटवून मोठे पॅनल्स बनवतात. अच्छा, म्हणजे थर एकमेकांना उलट दिशेने जोडायचे. याने काय होतं मग? याने काय होतं की लाकडाची जी नैसर्गिक ताकद असते ना, बर. ती अनेक पटींनी वाढते. अच्छा. हो, कारण एका थरातले लाकडाचे तंतू दुसऱ्या थराला काटकोनात असल्यामुळे येणारा भार दोन्ही दिशांना व्यवस्थित विभागला जातो. बर. त्यामुळे पॅनेल वाकत नाही किंवा आकुंचन पावत नाही. ते जास्त स्थिर होतं, म्हणजे स्टेबल होतं. ओके. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? म्हणजे फक्त जास्त ताकद मिळवणं की अजून काही? नाही, अनेक उद्देश आहेत. सगळ्यात महत्वाचा म्हणजे पर्यावरणावरचा भार कमी करणं. पर्यावरणावरचा? तो कसा? अहो, लाकूड हे नूतनीकरण योग्य आहे, म्हणजे रिन्युएबल आहे. आणि झाडं वाढताना कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. तो त्या लाकडात साठवला जातो. हो, बरोबर. कॉन्क्रीट किंवा स्टील बनवताना खूप कार्बन उत्सर्जन होतं. त्याच्या तुलनेत हे खूपच चांगलं आहे. दुसरा उद्देश म्हणजे बांधकामाचा वेग वाढतो. वेग कसा? कारण हे पॅनल्स कारखान्यातच तयार करता येतात. अचूक मापात कापून सगळं रेडी. म्हणजे प्रीफॅब्रिकेटेड. अगदी. प्रीफॅब्रिकेटेड. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी आणून फक्त जोडायचं काम राहतं. वेळ वाचतो, गोंधळ कमी होतो. हे तर खूपच प्रॅक्टिकल वाटतंय. म्हणजे वेळेची आणि श्रमाची पण बचत. नक्कीच. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा. CLT वजनाला हलकं असतं, पण मजबूत खूप. हलकं असून मजबूत. हो, त्यामुळे भूकंपाच्या दृष्टीने ते जास्त सुरक्षित मानलं जातं. आणि गंमत म्हणजे आगीच्या बाबतीतही त्याचा प्रतिसाद खूप वेगळा असतो. आगीच्या बाबतीत मला वाटलं लाकूड म्हणजे धोकादायक आगीसाठी. सामान्यतः तसं वाटू शकतं, पण CLT लगेच जळून कोसळत नाही. त्याचं जळणं हे एका अंदाजित गतीने होतं. म्हणजे जळताना बाहेरच्या बाजूला कोळशाचा एक थर तयार होतो. त्याला चारिंग म्हणतात. अच्छा, कोळशाचा थर. हो, आणि हा थर आतल्या लाकडाला उष्णतेपासून आणि ऑक्सिजनपासून वाचवतो. त्यामुळे इमारतीची संरचना लगेच कोसळत नाही. लोकांना बाहेर पडायला वेळ मिळतो. अरे वा, म्हणजे तो कोळशाचा थरच एक प्रकारे संरक्षक कवच बनतो. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. अच्छा, मग यात कोणतं विशिष्ट लाकूड किंवा गम वगैरे वापरतात? सहसा जी जंगलं व्यवस्थित मॅनेज केली जातात, म्हणजे सस्टेनेबल फॉरेस्ट, तिथलं स्प्रूज, पाईन किंवा फरचं लाकूड वापरतात. आणि चिकटवण्यासाठी पॉलियुरेथेन म्हणजे PUR सारखे पदार्थ वापरतात, ज्यात फॉर्मॅल्डिहाइड नसतो. फॉर्मॅल्डिहाइड मुक्त, म्हणजे पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी चांगलं. अगदी. ते जास्त सुरक्षित मानले जातात. आणि हे बनवायची प्रक्रिया म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंग हे किती कॉम्प्लिकेटेड असतं? प्रक्रिया खूप काटेकोर असते. म्हणजे लाकूड निवडण्यापासून ते वाळवणं, मग ते घासून प्लेन करणं, चिकट पदार्थ लावणं, थर एकमेकांवर काटकोनात रचणं, मग प्रचंड दाब देणं. बापरे. हो, आणि मग शेवटी CNC मशीन वापरून हव्या त्या आकारात कापणं. अगदी खिडक्या दारांच्या जागा पण कापून मिळतात. म्हणजे सगळं कम्प्युटरने कंट्रोल केलेलं कटिंग. बरोबर. त्यामुळे अचूकता येते. आणि तयार झाल्यावर प्रत्येक पॅनलची ताकद, अग्निरोधकता, ध्वनिरोधकता अशा अनेक चाचण्या होतात. स्टँडर्ड्स खूप कडक आहेत. याचं एखादं प्रत्यक्ष उदाहरण आहे का, जिथे मोठ्या प्रमाणावर CLT वापरलं गेले असं? हो, नक्कीच. कॅनडात प्रिन्स जॉर्ज नावाच्या शहरात वुड इनोव्हेशन अँड डिझाईन सेंटर आहे. WIDC म्हणतात त्यांना. अच्छा. ती इमारत 2014 मध्ये पूर्ण झाली. साधारण 6 मजली आहे, म्हणजे जवळजवळ 30 मीटर उंच. आणि ती जवळजवळ पूर्णपणे CLT आणि इतर इंजिनियर्ड लाकडापासून बनली आहे. 6 मजली इमारत लाकडाची? हो, त्या प्रकल्पामुळे हे सिद्ध झालं की CLT वापरून उंच इमारती बांधणं शक्य आहे. त्यानंतर जगभरात अशा प्रकल्पांना खूप चालना मिळाली. आता तर घरं बांधायला पण वापर वाढतोय. कमाल आहे. म्हणजे हे फक्त थिअरी नाहीये, प्रत्यक्षात उतरलंय. तर मग याचे फायदे थोडक्यात सांगायचे तर काय काय झाले? आपण जे बोललो तेच. एकतर पर्यावरणासाठी चांगलं, शाश्वतता, कार्बन साठवणं, कमी ऊर्जा वापर. दुसरं बांधकामासाठी फायद्याचं,
वजनाला हलकं, त्यामुळे पाया कमी लागतो. प्रीफॅब्रिकेशनमुळे वेग आणि अचूकता, साईटवर कमी कचरा. आणि सुरक्षा. हो. तिसरं म्हणजे सुरक्षा. भूकंपात चांगलं काम करतं आणि आगीमध्ये लगेच कोसळत नाही, ते अंदाजित पद्धतीने जळतं. हे सगळं ऐकून खूपच प्रभावी वाटतंय, खास करून पर्यावरणाच्या आणि वेळेच्या बचतीच्या दृष्टीने. पण मग काही अडचणी किंवा मर्यादा आहेत का ह्याच्या वापरात? काही तोटे म्हणता येतील का? हो, नक्कीच आहेत. आव्हानं आहेतच. एक म्हणजे सुरुवातीचा खर्च. कधी-कधी पारंपरिक पद्धतींपेक्षा जास्त वाटू शकतो. अच्छा, म्हणजे महाग आहे थोडं. सुरुवातीला वाटू शकतं, पण बांधकाम लवकर होतं, त्यामुळे एकूण प्रकल्पाचा खर्च नियंत्रणात येऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओलावा. बांधकामावेळी या पॅनलचं पाण्यापासून, ओलाव्यापासून संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. हो, लाकूड आहे म्हटल्यावरती आलंच. बरोबर. तिसरं म्हणजे खूप मोठे स्पॅन असतात ना, म्हणजे मोठे हॉल वगैरे. तिथे स्टील किंवा कॉन्क्रीटच्या तुलनेत याला मर्यादा येऊ शकतात. आणि आवाजासाठी म्हणजे साऊंड इन्सुलेशनसाठी कधीकधी अतिरिक्त उपाय करावे लागतात. आणि कुशल कामगार, ते मिळतात का सहज? हा पण एक मुद्दा आहे. या तंत्रज्ञानात काम करणारे कुशल कामगार मिळणं हे सुद्धा काही ठिकाणी आव्हान असू शकतं अजून. म्हणजे खर्च, ओलावा, मोठे स्पॅन आणि कुशल कामगार, या काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. मग इतकं सगळं असूनही सध्याच्या काळात CLT इतकं महत्वाचं का मानलं जातंय? त्याची अनेक कारणं आहेत जी एकदम एकत्र आली आहेत. एक तर हवामान बदलाची चिंता वाढली आहे, कार्बन उत्सर्जन कमी करायचंय, CLT त्याला मदत करतं. हो, ते कार्बन साठवतं म्हणून. अगदी. दुसरं म्हणजे शहरीकरण वाढतंय, घरांची मागणी वाढतीये, CLTमुळे बांधकाम जलद होतं, त्यामुळे ही मागणी पूर्ण करायला मदत होते. तिसरं म्हणजे टेक्नॉलॉजी आणि नियम. म्हणजे टेक्नॉलॉजी सुधारली आहे आणि अनेक देशांमध्ये आता उंच इमारतींसाठी CLT वापरायला कायदेशीर परवानगी मिळाली आहे किंवा नियम सोपे झाले आहेत आणि लोकांनाही आता नैसर्गिक मटेरियल जास्त आवडायला लागलंय. बरोबर. म्हणजे गरज, तंत्रज्ञान आणि लोकांची पसंती या सगळ्यामुळे याला चालना मिळतेय. तर आजच्या आपल्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट होतंय की क्रॉस लॅमिनेटेड टिंबर हे फक्त एक नवीन बांधकाम साहित्य नाहीये, तर ते खरं तर बांधकामाच्या भविष्याकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. पर्यावरणाची काळजी घेऊन मजबूत आणि सुरक्षित इमारती कशा बनवता येतात याचं हे उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि याचं भविष्य खूप मोठं दिसतंय. आणखी उंच इमारती, कदाचित स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून, रोबोटिक्स वापरून बांधकाम, नवीन प्रकारची लाकडं, अजून चांगले चिकट पदार्थ, खूप शक्यता आहेत. खरंय. आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय की जर आपण आपल्या शहरांमध्ये घरं बांधताना किंवा इतर बांधकामं करताना CLT सारख्या गोष्टींचा वापर वाढवला, तर त्याचा आपल्या एकूण शहराच्या पर्यावरणावर, हवेच्या गुणवत्तेवर आणि आपल्या सगळ्यांच्या राहणीमानावर कसा आणि किती चांगला परिणाम होऊ शकेल याचा विचार करायला हरकत नाही.